नमस्कार। आज आपण देशी गावरान चण्याची अगदी सोप्या पद्धतीने काळ्या चण्याची उसळ बनवणार आहे। करायला खूप सोपी आहे, खूप साध्या पद्धतीने करायची आहे। तर त्याच्याकरता इथे मी गावरान काळे हरभरे घेतलेले आहेत। तर ह्या हरभऱ्यांना आपण 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच पाणी वर राहील इतपत पाणी टाकायचं आहे आणि रात्रभर किंवा 4 ते 5 तास आपण ह्या हरभऱ्यांना भिजवून घ्यायचं आहे। बघू शकता चांगले आपले हरभरे आता भिजले आहेत आणि नंतर आपण कुकरला 4 ते 5 शिट्ट्या काढून मऊ असे चणे शिजवून घ्यायचे आहेत। आणि ही उसळ बनवताना नेहमी बिडाच्या किंवा लोखंडाच्या तव्यावरच करायची, चव अतिशय छान लागते। तर इथं पळीवर तेल घातलं आहे, थोडंसं आलं आणि लसूण अर्धा चमचा, थोडी मुठभर कोथिंबीर घालायची आणि ह्या उसळीला थोडासा कांदा पण आपण जास्तच घालायचा आहे। कांद्यामुळे ह्या उसळीला चव छान लागते, कारण आपण ह्याच्यामध्ये दाण्याचा कूट वापरणार नाही, त्याच्यामुळे कांदा आपण जास्त घालायचा आहे। 1 टोमॅटो घालायचा आणि कांदा टोमॅटो शिजण्यासाठी मीठ पण आपण चवीपुरतं ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। बघू शकता इतपत आपण चणा इथं शिजवून घेतला आहे, अगदी मऊ शिजवायचा आहे। आता इथे 1 टेबलस्पून घरचा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि अगदी थोडंसं कलरसाठी आपण इथे लाल मिरची पावडर घातली आहे, पाव चमचा हळद घालायची आणि फोडणीवरती हा मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा। आता शिजवलेले चणे आपण या फोडणीवर चांगले चटचट असे परतून घ्यायचे आहेत। सगळीकडे एकसारखा मसाला लागेल इतपत आपण ह्याला परतून घ्यायचा आहे। आता ह्या उसळीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे, हा मसाला शिजून ह्या चण्यांमध्ये व्यवस्थित असा मुरेल इतपत आपण एक छोटीशी वाटी पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण ह्याला 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपण ह्याला शिजवायचं। मसाले छान बघू शकता आता चण्यांमध्ये मुरले आहेत, तेल थोडंसं सेपरेट झालं की समजायचं उसळ आता आपली तयार झालेली आहे। आणि उसळीला कलर पण बघू शकता, बिडाच्या तव्यावर केल्यामुळे काळा कलर आलेला आहे, त्याच्यामुळे बिडावरती किंवा लोखंडाच्या तव्यामध्येच अशी ही उसळ करायची। शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि खाण्यासाठी आपली ही आता उसळ तयार झालेली आहे। डब्यासाठी किंवा तुम्ही कधी आधीमध्ये खाण्यासाठी ही उसळ बनवू शकता। सगळ्यांनाच आवडेल अशी ही उसळ तुम्ही ट्राय करा, खाऊन बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।